हर हर महादेव. आम्ही चाललो पवनीला. ही आहे वैनगंगा नदी. इथे दिसला मेला पण तो होता बंद. मग तिथून आम्ही गेलो इनकने ज्वेलर्सला. तिथे मस्त मस्त असे रेडीमेड प्युअर गोल्डचे एअरिंग, मंगळसूत्र सर्वच काही मिळते. माझ्या मैत्रिणीला घ्यायचे. मला पण भरपूर काही घ्यायचं होतं पण माझ्याकडे पैसेच नव्हते. आम्ही मग इयरिंग पसंत केले आणि ही बघा कशी दाखवून राहिली. मग मला दिसली रेणू. मी तिला बाय बोललो आणि मग निघालो. मग माझी नजर गेली हॉटेलकडे. तिथे मला दिसला सोनमचा बॉयफ्रेंड, तो चुटीवाला. मग लगेच तिथून आम्ही निघालो आणि गेलो हिरा ग्लास सेंटरला. मला काही फ्लॉवर पॉट घ्यायचे होते पण ते खूप महाग होते. माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. रेट बघूनच लगेच तिथून निघून गेलो. हा आहे किल्ला, पवनीचा किल्ला. हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. वैनगंगा नदीच्या काठी डोंगर माथ्यावर बांधलेला आहे. मग वाटेतच आम्हाला पावसाने पकडलं. मग गेलो आम्ही गट्टूच्या फॅक्टरीत. हे काका बघा कसे बोलवत आहेत. आता मोसम तर मस्ताना झाला. आम्ही इथून गेलो पालोऱ्याच्या नर्सरीत. मला काही झाडे घ्यायची होती. आम्ही 500 मीटरवरच आलो पण इकडे काही पाऊस आलाच नाही. इथे आल्याबरोबर माझा तोंड उघडाच राहिला. खूपच भारी झाडे होते. मी तर 4-5 झाडे घेऊनच. घ्यायची तर खूप होती पण माझ्याकडे आणायला साधन नव्हतं. मला घ्यायचा होता ख्रिसमस ट्री. तो इथे शोधायला जीवावर येऊन गेला. मग फायनली मला तो दिसला. मला घ्यायचं होतं मनी प्लॅन्ट. मी तो पण घेऊन घेतला. ही झाडे बघून असं वाटतं की सगळे आपल्या घरी घेऊन जावं. मग गेलो आम्ही दुसऱ्या नर्सरीमध्ये. बघा इथे किती छान छान झाडे आहेत. मग मला मिळाला मनी प्लॅन्ट. मग आम्ही बिलिंग वगैरे केलं आणि घरी परतलो. बाय बाय.